अशा प्रकारे आईने दूध काढायला सुरुवात केली। तर आई दूध काढते, मग त्या वासराला कधी दूध पिण्यासाठी सोडणार, तर हे किती आहे तांब्यावर दूध काढता? 4च असतात। अच्छा, आणि ती अरे काय बोलतेस? एकच दुधातलं दूध काढते। अरे हा, म्हणजे तू आता मगाशी बोलली एक तांब्या, तू एका आचूळ मधला एक तांब्या। मोठा दूध आहे ना तो। हा माया माया, बाकी काय नाही। अण्णा मी का तुम्ही आता नागराला याच्या जोडीला कोण मग? तो चालतो नागराला? वांदर नाही येत आता उड्या उड्या टाकायला? अरे हा काय होय बा, तो वरती दिसतोय मला। हा रे काय जर फोडला आहे आता ती मार आईला, कारण का तिचं वासरू लुचतंय ना, तिच्यामुळे तिला वाटतं की त्याच्या वासराला काहीतरी आपण करतोय। आपण त्या वासराला अण्णा हात लावतात त्यांना उचलून घेतलंय बघा, पण ती बाया काय नाही करताय। पण जर तुम्ही त्या वासराला हात लावायला ना तर ती तुम्हाला मारेल। हरणी सारखा दिसतोय, सेम हरण वाटते हो। काय काय दिलंस खायला? आयला भात डाळ पण दिलीस का खायला? ही बघा तीच ती काजूची भाजी जी तुम्ही बोलता महाग असते, ती आमच्याकडे डेली असते। स्माइली वाल्या फेस मध्ये मला दही दिलाय, बिकॉज आय लव्ह दही। नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्याकडे तेवढा वेळ नाही की तुम्हाला इंट्रोडक्शन एकदम पद्धतशीर देऊ शकेन, कारण आता चाललोय मी आई पुढे गेलेली आहे गाईचं दूध काढण्यासाठी। म्हणजे तुम्हाला दाखवतो गाईचं दूध कशा प्रकारे काढलं जातं। आई हो, दादा गेला की आहे ना? हा कंटाळा आला नाही, गाव सोडून जाऊसं वाटत नाही कोणालाच। तर म्हणजे मी झोपलो होतो तितक्यात वहिनीने आवाज दिला की बाबा जावा तुम्हाला व्हिडिओ काढायचे ना म्हणून। तर तसाच होतो, तसा उठलोय, चेहऱ्यावरती पाणी मारलंय आणि आलोय आईची व्हिडिओ काढायला। बायचं दूध कसं काढलं जातं किंवा वासरू कसं लुचणं म्हणजे काय असतं ते पण तुम्हाला सांगतो। म्हणजे गाई जे वासरू जे गाईचं दूध पितो ना, आता बॅकग्राऊंडला सूर्य येईल तर मी दिसेन नाही, व्यवस्थित दिसेन नाही, आय डोंट केअर, म्हणजे ते फ्लोमध्ये निघून जाते। तर ते मला माहीत नाही, मी फायनली पोचलो इथे। तर अजून आई तयारी करते, तोपर्यंत थोडंसं बोलू आपण व्हिडिओबद्दल। म्हणजे हां एक्झॅक्टली हा आहे वाडा आणि हा एक कोकणी मार्के। तर आता आम्ही आलो आहे वाड्याशी, तर गाईचं दूध काढण्यासाठी। मला वाटतं इंट्रोडक्शन परत देऊ का, कारण का तिकडे येताना घाई झाली होती। जाऊ दे सोडा, बोलू इथेच। तर पुढे बघाच तुम्ही की कशा प्रकारे गाईचं दूध काढलं तर गाईला आचूळ किती असतात, आचूळ म्हणजे काय, पूर्ण सर्व डिटेल सांगेन मी। जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करेन। नॉलेज म्हणजे बघूया आता पुढे काय तुम्हाला कळतं, जास्त माझ्याकडून काय तुम्हाला माहिती मिळते का। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, बघा की वासरू गाईचं दूध कशा प्रकारे पितं आणि त्यातलं आम्ही दूध किती पितो, आम्ही किती पितो, म्हणजे आम्ही आमच्यासाठी किती काढतो आणि वासरासाठी किती देतो, तर पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे। सो पहा शेवटपर्यंत। बायाने दिलेलं तिचं वासरू, त्याचंही नाव बाया, म्हणजे ती पाडी आहे। सो तिचा वारस पुढे चालू राहण्यासाठी आम्ही, म्हणजे तिची आठवण म्हणून तिचंही नाव आम्ही बाया ठेवलेलं आहे। आणि अजून एक सांगण्याचं, तिच्या आईचं नाव तेही नाव बाया होतं, बट ती पहिली बाया काळी होती, त्यानंतर पांढरी बाया, त्याच्यानंतर तांबडी बाया। तर तुम्ही सर्व बघायला मिळेल, पाहत राहा शेवटपर्यंत। हॅशटॅग कोकणी महारक्या। अशा प्रकारे गाईची वटी धुतली जाते, त्याच्यानंतर मग दूध काढलं जातं। तर हे बघा अशा प्रकारे आईने दूध काढायला सुरुवात केली। तर आता पुढील माहिती आपण आईकडूनच ऐकूया, आईकडून किंवा अण्णांकडूनच ऐकूया। आता आई दूध काढते, मग त्या वासराला कधी दूध पिण्यासाठी सोडणार, तर हे पुढे बघाच तुम्ही। आई वासराचं नाव काय ठेवलं त्या? अरे पाडे का? अरे यार एक नंबर यार, बाया ही आमची अशी काय आहे ना यार, म्हणजे मायाळू एवढी आहे ना की ती कुठे असू दे, जर तिच्या कानापर्यंत आवाज गेला ना बाया, जसं की आता आमची मम्मी आहे ना, कधी काय असं तिला खायला म्हणजे शिळपाळ काय असलं ना, आवाज दिला आणि तिच्यापर्यंत पोचला आणि ती आवाज देणार पहिला, भाई हा भाई येते मी, आणि ती कुठे असेल तिकडून ती धावत सुटते भाई। ह्याच्यावरती अगोदर व्हिडिओ काढले, बट त्या इंस्टाला भेटतील तुम्हाला, यूट्यूबला नाही मिळणार, कारण यूट्यूब मी आत्ता सध्या चालू केलं आहे। तर बघा खूप मायाळू आहे गाई, बट तिची कारकिर्दी म्हणजे लय भारी। आई गुरांचं जीवनकाळ किती असतो का, किती वर्ष? आपल्यापेक्षा कमीच असतो नाही? त्याची म्हातारीच झाली आता गाई,
बाया आणि एक कोकणातलं एक फेमस नाव आहे बाया. आणि तिची म्हणजे तिने पाडी पण दिला, म्हणजे आता ही पाडी दिलं नाही तर तिचं नाव बाया ठेवलं. म्हणजे तिची कारकिर्दी पुढे चालू राहणार आहे. फक्त तिच्यासारखी मायाळू झाली पाहिजे गाई. इकडे सुदेशच्या पप्पानी म्हणजे चंदू काकांनी सुद्धा गुरं सोडली तिकडे. त्यांचं सुद्धा तिकडे वाडा आहे ना. इकडे सगळे म्हणजे वाडे जवळजवळ आहेत. म्हणजे ती तसंच असतं सगळीकडे. तिथे सुदेशचा वाडा आहे, इथे भाऊचा वाडा आहे, तिथे सौरभचा वाडा आहे, इथे मतेवाडच्या मामांचा वाडा आहे. त्यानंतर सगळे 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 इकडे आपलाच वाडा आहे. किती आहे तांब्यावर दूध बिद्दी काढता? एका दुधाचा तांब्यावर दूध देते. बघ दुधालू आहे गाय. मग आपली टाटा बिटा वगैरे वाड्याला घ्यायचं जेवण. बाया तुझीच पाडी बाया. आचूल किती असतात? 6 काय? नाही मग 5 चार असतात ना अजून. 4च असतात. 4च असतात अजून. अच्छा. आणि 3च आहेत. ती अरे काय बोलतेस? हा. आणि मग 4 अजून असतात पण हिला 3च आहेत. अच्छा. आणि मी काय म्हणतो आई, मग असं काय आहे का की आपण एकातलंच दूध काढायचं, आचूल मधलं दोघातलंच, असं पण काहीतरी आहे ना? हा 2 रातून त्यांना राखून ठेवायचं. 2 रातला आपण दूध काढायचं. मग वासराला 2 ठेवायचं आणि आपल्याला 2 का? हा आपण 2 काढायचं. बघा म्हणजे आपला माणूस एवढा पण ही नाहीये. हा नाही. बरोबर आहे. म्हणजे वासराचंही साठी. आता हा एकच दुधातला दूध काढते. अरे हा, म्हणजे तू आता मगाशी बोलली 1 तांब्या, तू एका आचूळ मधला 1 तांब्या. मोठा दूध आहे ना तो. हा. म्हणजे एक दूध तिचं मोठा आहे. अच्छा अच्छा. हा. एकाच दुधातला 1 तांब्या दूध काढते मी. बरोबर. 2 जे आचूळ राहतात ते वासरासाठी. 2 राहतात वासरासाठी. हम्म. त्याला त्याची पण पोट भरणी व्हायला पाहिजे ना. बरोबर. आणि ते पण आता वळेगावताची वेळ नाही तरी पण 1 तांब्या दूध देते. ओला गावात नाही तेव्हा तर खूप. 1 तांब्या दूध देते. आणि पावसाळ्यात तर बराच दूध देत असेल ना मग. भरपूर देणं नसतात दूध. हम्म. एका दुधातला 1 तांब्या तरी दूध काढते मी तिचा. बरोबर. हा. बाया ती ही काय आमची. मायालू आहे पण दुधालू पण आहे तशी. हा, मायाळू प्लस दुधाळू गाय. हा. आणि हे दूध म्हणजे किती दिवस, म्हणजे किती आठवडे काय देत असते? आता समजा आज याळी म्हणजे किती महिना तरी देते? 6 महिने पण देते. काय बोलते? वर्षे पण देते गाई दूध. तो गायीवरती डिपेंड आहे ना? गाईवर आपण काढण्यात आहे तो. हम्म. आणि पावसाळा असेल तर अजून जास्त. 3 महिने झालं. 3 महिने आले. बापरे, लय भारी का? हा. तरी दूध देते. हम्म. बघ बाहेरचा फोटो काढतोय हा बाबा. हम्म. बायाची एक आठवण. बाहेरची एक आठवण. होय. हिची जी आई होती तिचं सुद्धा नाव बाया होतं, फक्त तिचं काळी म्हणजे तिचा रंग काळा होता, ही पांढरी आहे. ही पांढरी गाय. ही आता तिच्या पोटची झाली तांबडी गाय. तिची पुढे वाटचाल चालवण्यासाठी. वाटचाल झाली तांबडी. हम्म. आणि हिचा आता वासरू पाडा कोण असेल आतमध्ये? आई बाबू आहे ना? बाबू कुठे आहे? दुसरा आहे ना बाबू. बाबू कुठे आहे तो? आहे तिकडे आहे. हा, म्हणजे ती म्हणजे ऍक्च्युली काय असतं की वाडा बोलला ना तर त्याची जसं राजा राणी, हे बाय गो हा मंगलू, जसं म्हणतात की म्हणजे वाडा बोलला ना तर घरात जशी कारभारी नसते तशी वाड्यातली सुद्धा कारभारी बोललं ती ती गायच असते. तर ती गाय आहे बाया. तिची पहिली होती आई, तिचं पण नाव बायाच होतं. तिची कारकिर्दी पुढे चालू राहण्यासाठी तिच्या पाडीला सुद्धा नाव दिलं मी बाया. आणि आता तिने पाडी घातली आहे, तिचंही नाव आईने बायाच ठेवलंय. आणि हा तिचा वाडा. तर तिच्या पाडीच्या उद्याचा हा पाडा आहे, त्याचं नाव आहे बाबू. टॉर्च चालू करतो म्हणजे दिसते. पहिल्या बायाचं रोब आहे. तिने भरलेला वाडा म्हणून तिला. भरलेला वाडा आहे. तिची आठवण पाडा आहे तिचं. अरे यार, हा बबलू नाही ना ग? अरे हा, बबलू लास्ट टाइम आलो होतो बरोबर. बबलू पण एक बैल होता. म्हणजे तुम्हाला आता माझे जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहित असेल की माझंही नाव बबलू आहे, जसं की मला लाडाने बबलू बोलतात. तर मला लहानपणी चिडवायचे की आता बॅक कॅमेऱ्यानं बात करूया आपण.
मंगलू खूप छान बैल आहे. या या या. नाही चांगला आहे या. हो आणि बैलाला असं हे करतात मानेला असं की त्यांना बरोबर वाटतं मग मान वरती करतात. या 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 हे आमचे अण्णा हे गुरांना राखतात सर्व मस्तपैकी. दर्शन काढला नाही दर्शन व्हिडिओ काढला ना. मग हा. असा गुराकडे गेला ना हां तासा मी बसलाय ना हां तर चाटीत असायचं इकडनं हां मग तुमची त्यांना तुमची माया लागली गुरांना. चाटायला का नाही तो? माया माया बाकी काय नाही. काय नाही मारित नाही काय नाही. बबलूची आठवण येत असेल त्याला. बबलूची आठवण त्याच्या जोडीला तर कोण नाही ना जोडीदार होता ना तो. त्याची आठवण येत असेल. बिया काय नाही अण्णा मी काय म्हणतो मग आता नागराला ह्याच्या जोडीला कोण मग. ऐकण्याला टाकायची तो चालतो नागराला. चालतो पण तो मस्ती करतो रे. मस्त. आम टपकवतो. हा बरोबर हा मोठा आहे ना. नांगर नाही आता तरी आता ट्रॅक्टरचा जमाना आला पण तरी पण असा थोडाफार असा. आता नांगर नाही तरी. हा वाड्याचा वरचा हिस्सा माळा त्याच्यामध्ये पेंडा वगैरे ठेवतो. म्हणला कांदा सुधरायचा आहे सुधरा लागेल हो. वांदर नाही येत आता उड्या उड्या टाकायला. आणि दहा पता अरे हा काय होय बा तो वरती दिसतोय मला. हे काय हा रे काय जर फोडला आहे. सगळ्या रिब गेले उड्या टाकत असतील ना. मांजराने वाट लागली उड्या मारून काय विकडला पाका बिका शाप गेला ना. बाया ए, आता ती मार आईला कारण का तिचं वासरू लुचतंय ना तिच्यामुळे तिला वाटतं की त्याच्या वासराला काहीतरी आपण करतोय त्याच्यामुळे ती मार येते. या बाया उत्तर नाही. हा वासरू आहे ना त्याच्यामुळे लय मारायचा प्रयत्न करते ती. बाकी बाया बाया आहे. बाया मी तुला काय नाही करत आहे. आणि अण्णा ह्यावेळी बिटकी लागले हो. अरे कुठं अरे लागले पण ते कुठं कुठं नाही तर पडलेले दिसतोय ना मला म्हणून बोललो. वरती दिसत नाही काय पडले ते कुठल्या मी बिटकी आमची तो बघ इकडनं काय तो बघ कुठे दिसते तुम्हाला. गावता ये दिसतात वरती. हे काय अरे तुझ्या आयला हिला काय झालं आणि काय तुला काय मला जाऊन देत नाही तिकडं. कुठं आहे नाही इथं इथं ये, पूर्वीत ये. पडून दिसतात. त्या काटकी जवळ बघ हा दिसतात दिसतात दिसतात. हा. होय होय तिकडे दिसतायत. दोन आंबा आहेत दोन नाही घड आहे थोडासा. घडत आहे तेव्हा तिथे घड लागला एक म्हणजे कुठे कुठे लागली ही. कुठं तो बघ त्या खांडी ही बिटकी आहे. बिटकी आणि आंब्यामधला फरक सांगतो. इथे बिटकी आहे आणि वरती डावा आंबा आहे तो पण आपलाच आहे. आपला तर नाही काय तू आंबा म्हणजे काय चढून काढलं तो डावा आंबा लागलेला नाही. तो नाही तो वर्ष नाही लागला 1 वर्ष आड करून लागतो तो आंबा. अशा बरंच काय आहे तुम्हाला सांगण्यासारखं. तर बिटकी आणि आंब्यामध्ये फरक काय असतो माहिती आहे का. आंबा म्हणजे आंब्याची साईज मोठी असते आणि बिटकी म्हणजे छोटी असते. तिला आपण बिटकी असं म्हणतो. नाही लागली आणि तो आंबा आहे ना तो 1 वर्ष आड करून लागतो. तर गेल्या वर्षी लागला होता तर आम्ही काढले होते उतरवले होते. तर तेव्हा चॅनल चालू नव्हतं गेला. चॅनल आत्ता चालू केला मी. तर तुम्हाला कोकणातल्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे रिअल फॅक्ट रिअल व्हिडिओ बघायला मिळतील ह्या चॅनलला. #कोकणी मार्क्या. सो कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि आता आपला हा जो व्हिडिओ आहे ते आंब्यावरती नाही आहे. सो त्याबद्दल जास्त बोलत नाही. ही आपली व्हिडिओ गाईवरती आहे. गाईचं दूध कसं काढलं जातं किंवा वासरू कसं लुचतो. हे जे दूध पितो ना त्याला लुचणं असं म्हणतात. तो बघ असं झटके मारतोय असं गेलं काय पप्पा हो कधी पप्पा ॲक्च्युली ना त्यांचं काम जरा इमर्जन्सी आलं होतं तर त्यांना जावं लागलं मग. हां तुझं नाही राहिलं म्हणून पहिलाच वर्ष आहे. खूप जण विचारतायत की बाबा पप्पाच कुठे आहेत पप्पाच कुठे आहेत. मग आता काय बोलणार आम्हालाही घर एकदम हे वाटतं शांत शांत. बाया हा शिंग कुठं तुटला यायचा लय मारामारी करते वाटतं. परत मोडला नाही तो बराच वर्षाचा अगोदर जुना आहे तो. पण कुठं मोडला होता मला आठवत नाही हो. मोडला इकडे ते मोडला. तरी वाढला एवढा होता एवढा कुठं है ना. वाढला कुठं हे बघा शिंग मोडलंय तिला वाटतं आपण काय ते करतो हे नारच आहे सगळा आहे ना. किती वेळ लुचवतो हिला आता.
हा ना, आता कंटाळल्या. हा वाड्यात जायला बघते ना, सांगते आता बस झाला म्हणून. आता वाड्यात नाही, आता काय हा तिला सोडून देता ना ना. आता सोडून लावतो. चालेल चल ये. वाड्यातच बांधणार का घरी नेता? वाड्यात अच्छा. बघा आपण त्या वासराला अण्णा हात लावतात त्यांना उचलून घेतले बघा, पण ती बाया काय नाही करताय. पण जर तुम्ही त्या वासराला हात लावायला ना तर ती तुम्हाला मारेल. बघा हे बघा, हे आवाज देते कशी. अण्णा काय करतात बघितलं. अच्छा इथे जागा आहे त्याची. टाकतो तू. बरी आहे कोपऱ्यात जागा. आणि मग त्यांना पाणी वगैरे पाजायला कधी येणार ना? पाणी वगैरे पाज दाखवायला ना? पाणी नाही खाता पाला बिला. नाही दुपारी पाणी पाजायला लागत असेल ना. तो इकडे पाणी आहे ना आपला ठेवलेला. बाया अरे घाबरू नको. घाबरतो तो. हा या या. एकदा का हात लावला की काय वाटणार नाही. या घाबरू घाबरू घाबरतो तो. या. तोंडाला थोडासा काळसर आहे ना, माग तांबडी आहे. अजून काला होईल तो. आहे ना, अजून बाहेर काय म्हणून काय वाटत नाही. मस्त काला होईल. हरणासारखं वाटतं मला. मम्मी काहीतरी बोलली होती, नुसतं हरणीसारखा दिसतोय. सेम हरण वाटते हो, सेम सेम हरणासारखं वाटतंय. आता मला रिअलाइज झाला. हरणाचा काय, हरणाचा पाडच बोलतात काय? त्याचे शिंगा असतात हरणाला. नाही पण लहानपण टाइम आहे. शिंगावरती हरण दिसते. होय होय. त्याला शिंगा नाही, हा बुड्ढा आहे. नाही पण लहानपणी कुठं ह्याला तरी शिंगा असतील. लहानपणी तिचा पोर असा दिसत असेल ना. मग तसंच. आणि आपला भेकऱ्याला शिंगा नसतात ना. तर बकरीला. भेकऱ्याला पण शिंगा असतात. मग अच्छा. पाणी वगैरे तर आणलेलं आहे सर्व. हे काय पाणी बिणी घ्यायचं. बाया झाला आता तुझी सोडायची वेळ झाली. इकडे वासरासाठी दुपारी एकसारखी येत नाही ना वाड्याकडं. आता तुझ्या दाराकडे जायचं. हा आमच्याकडे जाणार ती आता. तिला माहिती आहे मम्मीने जेवण. हा काय आता ते आमच्याकडे जाईल बघा. आता मी तिच्या मागं जातो, बघूया कुठं जाते. धाव सुटेल. हा हा चला ना येतो. आता बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो ही आमच्याकडेच जाणार. तोपर्यंत थोडं आपलं माझं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला, थोडं फार माहिती सांगतो. हे बघा इथे काजूची बोंड पडलेत. सो बोंड खाण्याचा प्रयत्न केला तिने, बट ती बोंड कच्ची आहेत थोडी, तर मग तिने खाल्ली नाही आहेत. आणि अशा प्रकारे पुढे पुढे चाललेली आहे आपली बाया. तर बघूया कुठे जाते. आय एम डॅम शुअर की ती आमच्या इथे जाणार आहे. तर बघूया पा कुठे जाते ती. मी आहे ना टाइमपास नाही करणार तुमचा. जसं की भाई घरपर्यंत, घर थोडं लांब आहे ना, घरपर्यंत जाईपर्यंत जिथे ते मेन शूट करण्यासारखं असेल तिथे ऑन करेन. आणि काहीतरी तुम्हाला बोर वाटायला नको म्हणून थोडंफार अशा टाईपचं काहीतरी बोलत राहीन. सो बघूया आता कुठे कशी काय चालले आपल्या ज्या म्हणजे माझी जी इच्छा आहे त्याचनुसार चालली आहे ती काय. आता बघूया कुठपर्यंत जाते. इथे पत्रावळ्या कालचं जेवणाचं टाकलं होतं, तर त्या वासा ओ माय गॉड, ही कोकणातली सकाळ. तुळशी माता आणि लावलेली ती अगरबत्ती. आता आली ती बाया पोचली आहे ती शेवणी खाली, शेवणीची फुलं खाण्यासाठी. आप्पा बा काहीतरी बोलतात. काय बोलता पप्पा? हा घराची व्हिडिओ काढतो ना. आता बायाची जरा बायासोबत फिरतोय. आजचा दिवस ठरवलाय बायासोबत फिरायचं, बायाचा शेड्यूल दाखवायचा. बाया दिवसभर काय करते. आता आली शेवणीची फुलं खायला. शेवणीची फुलं खाऊन जाते. बघूया कुठे. पाणी प्यायला नाही. माझी आशा आहे ते आमच्या इथेच जाणार. तर बघूया आता कुठे जाते. बघा तुम्हाला बोललो ना की मम्मीने आवाज दिला की बाया कुठे असू दे, तिच्या कानापर्यंत आवाज गेला की ती नक्की जाते. तर आप्पांनाही माहिती आहे की मम्मीने आवाज दिला की ती बाया जाणार. सो ते सुद्धा म्हणतात की मम्मीला आवाज द्यायला बोल, मग बघ कशी धावत जाईल. आली आली आली.
मम्मीने आवाज नसता दिला तरी पण ती तिकडेच गेली असती, जसं तुम्हाला बोललो मी. अगं बस बस, अगं बस कर ग. आवाज नाही गेलाय काय? ते शेवणीची फुलं खाते बघा. मम्मीला पण तिच्याबद्दल माहिती आहे की तिला आवाज नाही गेला, हे मम्मीलाही माहिती आहे की आवाज नाही गेलाय. नाहीतर मम्मीला तिला आवाज गेला असता तर ती धावत नक्कीच आली असती. बाहेर जात आहे भदभदे आंब्या खालून आणि हलक्या हलक्या पावलाने बाहेर चालली आहे आमच्या घराकडे. ही आहे आपली विहीर. आता जर तिथे मम्मी नसेल ना, ते खाणं वगैरे नसेल ना, शट यार मम्मीने खाणं बाहेरच ठेवले. जर नसतं ना तर मग तिने मम्मीला आवाज दिला असता. शट यार, पण मम्मीने बाहेरच ठेवले यार. आता बोलू पण शकत नाही किंवा मम्मी आतमध्ये घे म्हणून. जाऊ दे आता. हे तिचं डेलीचं शेड्यूल आहे, असं येणार ते. मम्मीने काय असेल तिकडे ठेवलं. आता काय काय ठेवलं आहे, काय ठेवलं आहे. कोथिंबीरचे डेट आहेत, कांद्याच्या पाकळ्या आहेत, बाकी पालेभाजी होती तिची डेट वगैरे आहेत. तर ती पटापटा पटापटा पटा खाते. काय काय दिलंस बाळाला खायला? काय काय दिलंस खायला? आयला भात डाळ पण दिलीस का खायला? हा रे, हां ठीक आहे, येतो घेऊन. बाळा सावकाश का, सांडू नको. हा सावकाश सावकाश. आणि गुरांबद्दल एक खासियत सांगतो. रवत करण्याची सवय असते ना. रवत म्हणजे काय माहिती आहे का? ते आहेत ना, जसं की आता एका ठिकाणी खूप खाणं आहे तर ते ना पटापट खाणार. जसं की आता हे भात नॉर्मल आहे, जसं की मोस्टली आता शेवणीची फुलं खाल्ली तुम्ही बघितलीत. बट ज्या ठिकाणी शेवणीची फुलांच्या जागी जेवण त्याच्यानंतर फळं होतात तर ती फळंसुद्धा पडतात. तर ती सुद्धा गाई वासरं खातात. तर ती फळं आहेत ना खूप जास्त असतात पडलेली. जसं की फॉर एक्झाम्पल या रिंग्या इकडे तिकडे पडल्या आहेत, जर तुम्हाला दिसत असतील तर ह्या बघा. ज्या प्रकारे या रिंग्या पडल्यात ना अशा इकडे तिकडे, तशा आहेत ना फळं पडलेली असतात, अशीच असतात ती हिरवीगार. तर ती फळं गाई गुरं खातात. तर ती खूप असतात एका ठिकाणी. तर दुसरा गुरु येईल आणि तो पण खायला लागेल म्हणून पटापट ती खाऊन घेतात. आणि खाऊन घेऊन ती एका ठिकाणी ठेवतात खप्प्यात. ठीक आहे, म्हणजे पोटातच ठेवतात ती. आणि त्याच्यानंतर ना मग ते खाऊन झाल्याच्यानंतर सर्व एका ठिकाणी बसणार गुरं जाऊन. मग त्या ठिकाणी मग ते खाल्लेलं आहे ना, डाळ पिते ती. तर मग ठेवले आहेत ना एका ठिकाणी व्यवस्थित बसणार, ते रवंत करणार. म्हणजे ते खाल्ले आहे ना पोटातून परत बाहेर काढणार, तोंडात घेणार, तोंडातून ते पूर्ण चावून बारीक करणार, त्याच्यानंतर मग ते पुन्हा खाणार. अशी प्रक्रिया असते त्यांची, त्याला बोलतात रवत करणे म्हणून. तर गुरं कुठे बसलात ना, म्हणजे बघितलं ना तर कुठे एका ठिकाणी बसलेले असतील आणि तोंड हलवत असतं त्यांचं, जसं की आता खाताना हलवते ना तशा प्रकारे हलवत असतात. मग ते तुम्ही समजून जायचं की ही रवत करते म्हणून, त्याला म्हणतात रवत करणे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि ॲक्च्युली आहे ना मला सांगण्यासारखं खूप काही आहे तुम्हाला, बट मला आहे ना खूप फास्ट बोलण्याची सवय आहे. मला वाटतं की पुढचा कंटेंट निघून जातो आहे किंवा म्हणजे मला पुढे एका जागी थांबायला आवडतच नाही. हे व्हिडिओ काढतो एका ठिकाणी राहून, ती खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे बाहेरचं खाऊन पण झालेलं आहे. आता इथून पुढचं शेड्यूल मला माहीत नाही बाहेरचं. बाहेर तू सांगू शकतेस का की तू इथून कुठे जाणार वगैरे काय? नाही बोलते. ती खाण्यात व्यस्त आहे, आता डाळ पिण्यात व्यस्त आहे ती. अजून बघते आतमध्ये मम्मी काय आणते का. बस झाला, अजून किती खाणार? हा मला वाटत नाही आता पुढे खाईल ती. खा सर्व. तोंड पण कसं साफ करते बघा, डाळ लागली होती तोंडाला तर परत डाळ पित आहे. हे बघा आम्ही आता घरी आलोय दूध काढून. आणि ही बघा तीच ती काजूची भाजी जी तुम्ही बोलता महाग असते, ती आमच्याकडे डेली असते. आणि आईने स्माइलीवाल्या फेसमध्ये मला दही दिला आहे, बिकॉज आय लव्ह दही. आणि आपले जुन्या जमान्याचे मोबाईल. आणि इकडे चुलीवरती आहे आपलं दूध. म्हणजे बघा काय काय कोकणात मजा असते. ह्या बिया उकडून सोडते, म्हणजे ते म्हणजे जी लगेच निघतात ना. ठीक आहे, मी जातो स्माइली फेस घेऊन.